नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या के.पी. फार्मा या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत NUHM राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत निघालेल्या फार्मासिस्ट पदाच्या भरतीबद्दल संपूर्ण माहिती। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। NUHM अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यामध्ये फार्मासिस्ट हे पद देखील समाविष्ट आहे। आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या D.Pharm किंवा B.Pharm उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे। त्यामध्ये ह्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे जाहिरातीत नमूद केलेल्या आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे। खाली दिलेली आहे बघा शैक्षणिक पात्रता काय आहे ते। हे बघा इथे आपला औषध निर्माता म्हणून पद आहे। ह्याच्यामध्ये B.Pharm पदवीधर किंवा D.Pharm कोणते B.Pharm किंवा D.Pharm दोन्ही अर्ज करू शकतात आणि महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलची नोंदणी बंधनकारक असणार आहे। ठीक आहे, रजिस्ट्रेशन तुम्हाला गरजेचं आहे। त्याच्यामध्ये जे वॅकन्सी दिलेली आहे त्या वॅकन्सीमध्ये बघा 2 वॅकन्सी आहेत। टोटल वॅकन्सी 2 आहेत। त्याच्यामध्ये भटक्या जमातीसाठी 1 आणि खुल्यासाठी 1। ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जी वयाची अट आहे ती खुला 38 वर्षापर्यंत आणि राखीव 43 वर्षापर्यंत। आणि त्याच्यामध्ये जे योग्य मानधन भेटणार आहे ते तुम्हाला भेटणार आहे 17,000 रुपये पर मंथ। ठीक आहे, तर ह्या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही जाहिरातीनुसारच राबवण्यात येणार आहे। त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात ही काळजीपूर्वक वाचा। ह्याची लिंक तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनवर पण भेटून जाईल। ठीक आहे, आता अर्ज कसा करायचा? अर्ज करण्यासाठी बघा तुम्हाला इथं खाली दिलेलं आहे सगळं। अर्ज करायच्या अनुषंगाने सूचना। ही उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्त 6 महिन्याच्या कालावधीकरिता राहणार आहेत। ठीक आहे, त्यामध्ये अधिकृत अर्जाचा नमुना भरायचा आहे, इथं खाली दिलेला आहे तो। त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत। आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ती बघा इथे खाली दिलेलं आहे त्याने सगळं। त्याच्यामध्ये बघा वयाचा पुरावा म्हणजे 10वी गुणपत्रक, शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र, त्यानंतर काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जर ॲप्लिकेबल असेल तर, त्यानंतर शासकीय निमशासकीय व खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे, राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा फोटो आणि अर्जदार विवाहित असल्याचा विवाह नोंदणी प्रमाणपत्रे, तसेच नाव बदल असल्यास राजपत्र ते गॅझेट लागेल, लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र आणि फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमी प्रमाणपत्र। ठीक आहे, हे सगळे तुम्हाला तिथे लागणार आहेत। अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात ही पूर्ण वाचा। वयाची अट, वेतन, पदाची संख्या, आरक्षण, अर्जाची अंतिम तारीख आणि इतर सर्व अटी जाहिरातीनुसार तपासा। ठीक आहे, त्याच्यामध्ये जी डेट दिलेली आहे बघा, अर्ज करण्याची डेट दिलेली आहे 22/6/2026 ते 6/7/2026 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवार वगळता किंवा शासकीय सुट्टीचे दिवस वगळून ह्या कार्यालयात सकाळी म्हणजे 10 वाजता ते 6 पर्यंत तुम्हाला ह्या वेळेत हे अर्ज सादर करायचे आहेत। आणि दिनांक 6/7/2026 नंतर प्राप्त अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही, त्याची नोंद घ्या। ठीक आहे, तर अर्ज 22/6/2026 ते 6/7 पर्यंत दिलेला आहे। त्यामुळे 6/7च्या अगोदर ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी ते तिथे सबमिट करून यायचं आहे। ठीक आहे, जर तुम्ही फार्मासिस्ट असाल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कोणी पात्र असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। अशाच नवीन फार्मासिस्ट वॅकन्सी अपडेट, गव्हर्नमेंट जॉब्स, हॉस्पिटल रिक्रुटमेंट, फार्मसी न्यूज आणि एक्झाम अपडेटसाठी आपल्या के.पी. फार्मा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।